दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं आशाला काही आठवत नाहीये. गायत्री घरात आशाला त्रास देते जे आशिषला बघवत नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे. कामिनी अजयच्या मारेकऱ्यांच्या अटकेसाठी धावपळ करते. गायत्री आशाला शिळपाकं अन्न देते. आशिष गायत्रीला समजावण्याचा प्रयत्न करतो पण गायत्री आशिषवर संतापते. आता पुढे जे जेवण मी तिला देऊन आले ना तिला तेच जेवावं लागेल. तुला तिच्यावर उपचार करायचे असतील तर कर, नाहीतर तू इथून जाऊ शकतोस. आशाचा तुला इतका पुळका का आलाय रे? तू तिच्यावर उपचार करतोयस तर त्याचे पैसेही मिळत असतील तुला. तू फक्त कामापुरता विचार कर. हे बघा, आशा माझी पेशंट आहे आणि मी तुमच्याशी तिच्या भल्या करताच हे सगळं बोलतोय, जी माझी ड्युटी आहे. मी या घराची मालकीण आहे आणि या घरात तेच होईल जे मी ठरवेन. मी तुला सांगितलेले, तुला जर तिच्यावर उपचार करायचे असतील तर कर, नाहीतर तू जाऊ शकतोस. समजलं का तुला? पप्पा, या डॉक्टरकडून उपचार करून घेण्यासाठीच तुम्ही आशाला इथे आणले? आय एम सॉरी पप्पा, पण त्याच्या उपचारांचा काही परिणाम तर दिसून येत नाहीये. जेव्हापासून आशा इथे आले तेव्हापासून कधी कोणावरही भडकत असते. यापेक्षा तर बरं झालं असतं जर आशाला तुम्ही असायलममध्ये ॲडमिट केलं असतं. बडबड बंद कर तुझी. मला समजावण्याचा प्रयत्न करू नकोस. आशाला मी या घरात आणलेलं आहे, ती इथेच राहील. समजलं तुला? गो नाउ. आय सेड गो. हा बाबा बोला. कसं काय फोन केलात? कसा आहेस बेटा? मी बरा आहे. बस बेटा, आशाची आठवण येत होती म्हणून म्हटलं तुझ्याशी फोनवर बोलावं. कशी आहे आशा? हो बाबा, ती पण ठीक आहे. डॉक्टर्स तिच्यावर उपचार करतायत आणि आम्ही पण सगळे देखभाल करतो. पण ती कधीपर्यंत ठीक होईल काही सांगू नाही शकत बाबा. बेटा, आता सध्या तरी औषधापेक्षा प्रार्थना आणि आपल्या माणसांच्या आपुलकीची गरज आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या माणसांच्या प्रेमाने आशा लवकरच बरी होईल. बाबा, आपलेपणा वाटतोय म्हणून तर आम्ही तिला इथे घेऊन आलो. आणि गायत्री पण तिची नीट काळजी घेते.
तिच्या खाण्यापिण्याकडे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देते. हो बेटा, मला माहिती आहे ते. आणि मला पूर्ण विश्वास आहे की तू आशाला तिथे घेऊनच अशासाठी गेला होतास की तिला लवकरात लवकर ठीक करू शकशील. बाबा, तुम्ही आशाची मुळीच काळजी करू नका. हा कुठला डॉक्टर घेऊन आलाय तो तुम्ही? त्याची इतकी हिंमत की माझ्याशी वाद घालायला लागलाय? अगं हो, पण झालं काय? झालं काय? तो माझ्यावर हुकूम चालवणार की आशाला कसं जेवण द्यायला हवं? अरे ती विधवा आहे तर विधवेचं जेवण देणार ना तिला. काहीतरी काय बोलतेस तू? ते सगळं मला नाही माहित. तुम्ही आधी त्याला जाऊन हे समजवा की तो डॉक्टर आहे तर त्याने आशाचा इलाज करावा. मला नको समजवण्याचा प्रयत्न करू म्हणा. गायत्री, तो उपचारच तर करतोय ना. तू प्रत्येक गोष्टीमध्ये आकाश पाताळ एक का करतेस? मी आकाश पाताळ एक करते? ही गायत्री काय बोलत होती? तिथे तर डॉक्टर आशिष आहे ना. मग हे सगळं नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला तिथे जाऊन पाहिलंच पाहिजे. मला जाऊन आशाला भेटायलाच पाहिजे. सोहनलाल, बेटा सोहनलाल. तुम्ही इथे? हो बेटा, सोहनलालला भेटायला आलो होतो. ते तर तयार होत आहेत, पण तुम्ही अचानक इथे? काही नाही बेटा, आशाला भेटावंसं वाटलं मला, म्हणून आलो लगेच. कशी आहे आशा? बरी आहे. हळूहळू आम्ही सगळे तिला सांभाळण्याचा प्रयत्न करतो. खूप कठीण असतं हो एका अशा मुलीला सांभाळणं जिला काहीच आठवत नसे. ती एक विधवा आहे हे सुद्धा आठवत नाहीये तिला, आणि ना तिला या गोष्टीची जाणीव आहे. हेच तर आपलं दुर्दैव आहे बेटा. आणि या कम नशिबावर ज्याला हसायचं आहे तो हसेल आणि ज्याला रडायचं आहे तो रडेलही. पण नशिबाने जे लिहिलं आहे ते बदललं तर नाही जाऊ शकत ना. काही लोक आपलं नशीब स्वतः लिहितात. तुम्ही अशा लोकांच्या बाबतीत तर ऐकलंच असेल ना, जे आपल्याच हातांनी आपल्याच पायांवर कुऱ्हाड मारून घेतात. माझ्या आशाने अशी कोणती चूक केली होती बाळा की तुला असं वाटतंय की तिने स्वतःच तिच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली? सत्य आणि न्यायाचं वेड इतकंही असता कामा नये की सारी दुनिया आपली शत्रू होऊन जाईल. न जाणो आशाने किती शत्रू बनवून ठेवले होते. परक्यांची गोष्ट तर सोडाच, तिने तर आपल्या माणसांनाही नाही सोडलं. मला समजतंय बेटा की तुला काय म्हणायचंय. असो, एकदा मी तिला भेटून येतो, मग तिला बरं वाटेल. कोणती खोली आहे तिची? ती यावेळी झोपली असेल. तो जो डॉक्टर आहे ना, जो नेहमी तिच्या सोबत असतो, त्याने आशाच्या प्रत्येक गोष्टीसाठी एक निश्चित वेळ ठरवली आहे. तिने कधी जेवायचं, कधी नाश्ता करायचा, कधी औषधं घ्यायची. यावेळी ना तिची झोपायची वेळ आहे. काही हरकत नाही बेटा, एक वार मी तिला नुसतं बघतो. असं वाटतंय किती दिवस झाले तिला पाहून. ठीक आहे, या ना. अगं नको, तू त्रास घ्यायची काहीच गरज नाही. मीच तिला भेटून येतो. जर ती झोपली असेल तर तसाच परत येईन मी. ठीक आहे, जा भेटून या तिला. समोरची दुसरी खोली आहे तिची. तो डॉक्टर आशिषी आशाच्या जवळच आहे. यांनाही जर आपल्या डोळ्यांनी पाहू दे की घरात ठेवूनही आम्ही तिच्यावर उपचार करतोय. आशा, हे आहे तुझ्यासाठी दूध आणि ही आहेत औषधं. ओके, चला, दुधासोबत तुला औषधं घ्यायची आहेत. दुधासोबत नाही घेऊ शकत. का? मोठ्या आईने मनाई केलीये. ओहो आशा, त्यांच्याकडे लक्ष नको देऊस. तुला ही औषधं घ्यावी लागतील आणि याच दुधाबरोबर घ्यावी लागतील. ओके, प्लीज औषधं घे तू. आणि हे बघ आशा, तुला ही नाती समजून घ्यायचा प्रयत्न करावा लागेल. मला म्हणायचंय, नात्यांमधला सच्चेपणा समजून घ्यायचा प्रयत्न करावा लागेल आशा. इथे कोणालाही नाही माहीत की कोणाच्या मनात काय चाललेलं आहे, कोणाला काय हवंय, कोणाचा काय उद्देश आहे, कोणालाही नाही माहीत. काही समजले नाही मी. आशा, तेच तर समजवण्याचा प्रयत्न करतोय. हे बघ,
नाती सगळी आपलीच असतात, पण आपण स्वतः हे समजून घेतलं पाहिजे की कोणत्या नात्याचा काय उद्देश आहे, कोण आपला आहे आणि कोण परक. आशा, नानू, कशी आहेस बेटा? बरी आहे. तुम्ही बसा ना. हो. मी कधीपासून विचार करत होते, हॉस्पिटलमध्ये तर भेटायला येत होतात, मग इथे भेटायला का नाही आलात? बेटा, आता मी आलोय ना तुला भेटायला. लाख प्रयत्न करूनही स्वतःला थांबवू नाही शकलो मी. कशी आहेस तू? ठीक आहे. काही ठीक नाही नाना. नाना हो, मी तुम्हाला सांगतो की इथे आशा कशी आहे. रेखा ही भाग्याची. नाना हो, मी तुम्हाला सांगतो की इथे आशा कशी आहे. नाना हो, इथे आशा दुधाचा एक ग्लासही नाही पिऊ शकत. का? कारण आंटीने असं करायचं नाही म्हणून सांगितलंय. काय? हो नाना, हे बघा, आशाला तर यातलं काही नाही जाणवणार नाना, पण मला तर नक्कीच समजू शकतं की या घरात काय चाललंय ते. आणि आशाची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि इथे तर सगळं काही उलटच चाललंय. ऐक जरा, तू या बाबतीत सोहनलालशी बोललास का? मी त्यांच्याशी काय बोलणार नाना हो? नाही, आणि कोणत्या अधिकाराने मी त्यांच्याशी बोलायचं? हे बघा नाना, माझं आणि तुमचं एक नातं आहे. तुम्ही माझे नाना आहात, माझ्या आईचे वडील आहात. या नात्याच्या अधिकाराने मी तुम्हाला काही विचारू शकतो. या अधिकाराने मी तुमच्याशी काही बोलू शकतो. त्यांच्याशी कोणत्या अधिकाराने बोलू मी? आणि अधिकाराच्या गोष्टी सोडाच नाना, मी तर त्यांच्या उपकारांखाली दबलेलो आहे नाना. जाऊ दे बेटा, आता तर फक्त याच गोष्टीची वाट पाहायची की आपली आशा लवकरात लवकर बरी होईल आणि तिची गेलेली स्मृती परत येईल. आणि नाना, आशाची स्मृती कधी परत येऊ शकेल या गोष्टीची गॅरंटी तर कोणताही डॉक्टर नाही देऊ शकत. हो, पण इथे जे काही चाललंय त्यावरून मला तर काही समजतच नाही. मी अगदी गोंधळून गेलोय नाना हो. ठीक आहे बेटा, याविषयी आपण नंतर बोलूया. आशा बेटा, मी तुला इथे भेटायला नाही आलेलो. सांग बरं, कारण माझ्या मनात एक आशा होती की तूही माझी आठवण काढशील, मला फोन करशील, पण तू तर काहीच नाही केलंस. आणि हो, रितेश पण तुझी खूप आठवण काढत होता बेटा. मी काय करू नानू? तुम्ही सगळे मला रितेशच्या बाबतीत सांगता, मी ते सगळं आठवायचा पूर्ण प्रयत्न करते, पण मी जितका त्याच्याबद्दल विचार करते तितकं माझं डोकं जास्त दुखायला लागतं. नाही बेटा, आता डोक्याला जास्त ताण नको देऊस. मला तर फक्त तुला हे सांगायचं आहे की तुझा आमच्या बोलण्यावर विश्वास असायला हवा. आता बघ ना, तुला काहीच आठवत नाहीये, म्हणून तर तू आमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला हवास. हो आशा, जर रितेशला तू तुझ्याजवळ ठेवलं असतंस तर त्याचा तो निरागसपणा, त्याची एखादी गोष्ट तुझी स्मृती परत येण्याचं कारण बनू शकतं. मला तर स्वतःलाच इथे खूप एकटेपणा वाटतो. जर डॉक्टर आशिष नसते ना नानू, तर मला इथे बिलकुल राहायला आवडलं नसतं. हो नाना, इथे आशाची काळजी घ्यायला कोणी नाहीये, मग रितेशला कोणी सांभाळलं असतं? तुझं बरोबरच आहे. चला बघूया. अरे हे काय, डॉक्टर आशिषने सांगितलं आणि तू औषध घेतलंच नाहीस? चल चल चल, घे 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 चल. हा रेखा ही भाग्याची.
कमिशनर साहेब? हॅलो, नमस्कार कमिशनर साहेब. हा नमस्कार. बोला, का फोन केलात तुम्ही? मी आशा आणि अजयवरच्या हल्ल्याचा पूर्ण रिपोर्ट वाचलाय. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की कोणीही आपल्या साक्षीमध्ये सोहनलाल किंवा विपुल शहावर संशय व्यक्त नाही केलाय. नात्यांच्या बंधनात बांधलेले आहेत ना सगळे. प्रत्येक जण सोहनलाल सारखा नसतो ना, जो आपल्या स्वार्थासाठी नात्यांची बंधनही तोडून टाकतो. तुम्हाला काय म्हणायचंय काय? कमिशनर साहेब, मला इतकंच म्हणायचंय की सोहनलालचं नाव ओपनली कोणीही घेणार नाही, कारण सगळ्यांचाच नातेवाईक आहे तो. आणि आपल्या पैशांच्या जोरावर त्याने सगळ्यांना आपल्या मुठीत ठेवलंय. मग काय तुम्ही त्याच्याविरुद्ध कंप्लेंट करणार? जर तुम्ही त्याच्याविरुद्ध कंप्लेंट केली तर पोलीस सोहनलालला जरूर अटक करतील. कमिशनर साहेब, जर मला सोहनलालचं नाव घ्यायचंच असतं ना तर मी आतापर्यंत त्याच्या विरुद्ध कंप्लेंट केलीच असती. पण कुठल्या आधारावर? संशयाच्या आधारावर? मला असं अजिबात करायचं नव्हतं, कारण माझी इच्छा आहे की पोलिसांनी पूर्ण तपास करूनच खऱ्या खुन्याचं नाव शोधून काढावं. पण रिपोर्टमध्ये तर हेही लिहिलंय की सोहनलालने आशाला त्याच्या घरी ठेवलंय. हो, पण यासाठी नाही की आशा त्याची मुलगी आहे, तर यासाठी कारण आशाच्या माध्यमातून दुनिया आणि कायद्याच्या समोर एक असं सत्य येणार होतं जे कायद्याच्या आणि दुनियेच्या समोर कधी यावं असं त्याला वाटत नव्हतं. आणि फक्त याच कारणाने त्याने आशाला त्याच्या घरात ठेवलेलं आहे. जर असं आहे तर तुम्ही आशाला तिथे का राहू दिलंय? कारण आशा तुमची सून आहे आणि आपण जाणता की आशा या केसमध्ये महत्त्वपूर्ण प्रत्यक्षदर्शी आहे आणि तिची स्मृती परत येता क्षणी साऱ्या रहस्यावरून पडदा उचलला जाणार. आणि असं असूनही तुम्ही आशाला त्या घरात ठेवलंय ज्या माणसावर तुमचा संशय आहे. तुमचं बरोबर आहे कमिशनर साहेब, पण आता मात्र ती फार काळ तिथे राहणार नाही. एनिवेज, आता तर वाटतंय की पोलिसांना या केसच्या मुळाशी जाण्याकरता दुसरा रस्ता अवलंबावा लागेल. ठीक आहे, जर तुम्हाला एखादी नवीन गोष्ट कळली तर तुम्ही मला फोन करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. बाय. बाबा, तुम्ही आशाला भेटलात ना? हो बेटा. तर मग काय झालंय? तिला भेटून आल्यावर सुद्धा तुम्ही इतके उदास का आहात? मनात जर दुःखाचा सागर असेल तर चेहऱ्यावर उदासी दिसूनच येते. आज आशाला भेटल्यानंतर मन भरून आलं रे. फक्त एकाच गोष्टीचा दिलासा आहे. बघूया आशिषच्या उपचारांचा काय परिणाम होतो. मला माहीत नव्हतं बाबा की तुम्हाला आशिषच्या बाबतीत त्याचं सगळं सत्यही ठाऊक आहे. तुम्हाला हे सगळं माहीत कसं झालं? काय करणार आहेस हे जाणून घेऊन बेटा. सत्य तर सूर्यासारखं असतं, ज्याला केवळ थोड्या वेळापुरतं ढग झाकून ठेवू शकतात, पण सूर्याला बाहेर येण्यापासून नाही रोखू शकत. त्याचप्रमाणे सत्य सुद्धा समोर येतच बघ. तेच तर मला जाणून घ्यायचंय बाबा की त्या आशिषने स्वतः तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलं? वाईट तर या गोष्टीचं वाटतं बेटा की तू हे सत्य लपवण्याचा प्रयत्न केला होतास आणि मी तुझ्या अशा प्रयत्नांमुळे माझ्या मुलीला शीलाला गमावून बसलो. रेखा ही भाग्याची. वाईट तर या गोष्टीचं वाटतं बाळा की तू ही मोठी गोष्ट, तू हे सत्य लपवण्याचा प्रयत्न केला होतास आणि मी तुझ्या या अशा प्रयत्नांमुळे माझ्या मुलीला शीलाला गमावून बसलो. आता तुला हे समजल्यामुळे आशिषला तू वाईट साईट ऐकवू नकोस. शीलाचं मला जेव्हा दुसरं पत्र मिळालं तेव्हा त्यात लिहिलं होतं की जेव्हा आपलं मूल समोर असेल आणि त्याला भेटता येत नसेल तेव्हा त्या आईसाठी यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट आणखी कोणती असू शकते. बेटा, त्यावेळी तर मी नाही समजू शकलो की ती आशिषचा विचार करत घुसमटत आयुष्य जगते आणि तू आशिषलाही तिच्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न केला होतास. बाबा,
हे तर तुम्हालाही माहीत होतं की मी आशिषसाठी सगळं काही केलंय, त्याला डॉक्टर बनवलं. आणि आणि ही बाब उघड होणं काही गर्वाची गोष्ट नव्हती. शीला ही गोष्ट समजू शकली नाही, पण मला ही गोष्ट समजत होती, म्हणूनच मी तिला वारंवार समजावलं. वेळ आणि परिस्थितीचा प्रश्न असतो बेटा, पण तुला या गोष्टीचा अंदाज येऊ नाही शकला की माझ्या शीलाच्या मनाला काय यातना होत असतील. आशा हॉस्पिटलमध्ये पडून होती. जर तू आशिष आणि शीलाला भेटण्यापासून अडवलं नसतंस बेटा, तर आज माझी मुलगी घर सोडून गेलीच नसती गेली. आणि हो बेटा, एक प्रार्थना करायची होती तुझ्याकडे. काय? की गायत्रीला आशिषच्या बाबतीत नको सांगूस बेटा, नको सांगूस. येतो मी. हे बघा इन्स्पेक्टर, ही काही छोटी मोठी गोष्ट नाहीये आणि म्हणूनच मी कमिशनर साहेबांनाही भेटायला गेले होते. मला या गोष्टीच्या मुळाशी पोहोचायचंय. माझ्या मुलाचे कोणीही शत्रू नव्हते, मग त्याच्यावर हल्ला का केला गेला? हो इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला जेव्हा मदतीची गरज पडेल प्लीज कॉल मी. हो 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 नक्कीच. हो ओके, थँक्यू. कामिनी बेटा. बाबा तुम्ही? अगं सुखी राहा. या ना, बसा. हो या. बेटा. कुणाशी बोलत होतीस? अहो इन्स्पेक्टरशी बोलत होते बाबा. कधी कधी कायद्यालाही मदतीची गरज पडतेच ना, पण या केसमध्ये कायद्याला कुणाला मदतच करायची नाहीये. आणि सोहनलाल, त्याला तर याविषयी काही बोलायचीच इच्छा नाही. पण बाबा तुम्ही कुठून येता आता? अगं आशाला भेटायला गेलो होतो. तिची अवस्था खरोखरच ठीक नाहीये. ती त्या घरी खुश नाहीये. आशिषनं काळजी करणं हे रास्तच आहे. कामिनी बेटा, आशाला आपल्याला परत आणावंच लागेल. हो बाबा, आशाला तर तिथून परत आणावंच लागेल. पण त्याही पेक्षा जास्त हे महत्वाचं आहे की पोलिसांच्या समोर सत्य आलं पाहिजे की सोहनलालने आशाला त्याच्या घरी फक्त एवढ्यासाठीच ठेवलं नाहीये की त्याची मुलगी आहे म्हणून, तर यासाठी ठेवलंय कारण तो काहीतरी लपवतोय. कारण त्याला भीती आहे की आशाच्या द्वारे ते सत्य सगळ्यांच्या समोर येईल. आणि फक्त यासाठीच, फक्त आपल्या स्वार्थासाठीच त्याने आशाला आपल्या घरात ठेवलंय. नाही बेटा, मानलं सोहनलालच्या मनात स्वार्थ असेलही, पण ते दुनियेच्या समोर आणून आपला काय फायदा होणार? बेअब्रू आणि बदनामी तर आपलीच होणार आहे ना बेटा. बाबा हो, प्रश्न फक्त बेअब्रू होण्याचा नाहीये, प्रश्न सत्य समोर आणण्याचा आहे. कुठलं ना कुठलं कारण तर आहेच जे सोहनला लपवून ठेवतोय. आणि माझी हीच इच्छा आहे की हेच सत्य आशिषच्या माध्यमातून सगळ्यांसमोर उघडावं. नाही बेटा, आशिषला या धर्मसंकटात नाही टाकता कामा. आज तुझ्या मनामध्ये आशाबद्दल एवढं प्रेम कसं काय उत्पन्न झालं? जिथे नाती मनापासून निभावली जातात तिथे नाटक नाही केलं जात. आणि ही गोष्ट आम्हा सगळ्यांना माहितीये की तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी हे नातं निभावताय. कोणत्या अधिकाराने तू हे म्हणतोयस की तू इथून जाणार नाहीस आशावर उपचार केल्याशिवाय? मला अधिकार आहे, कारण मी तिचा भाऊ आहे.